तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, आज आपण काइनमास्टरमध्ये फुल स्क्रीन व्हिडिओ एडिटिंग केला आहे। भावांनो, याची प्रोजेक्ट फाईल तुम्हाला दिलेली आहे। त्या प्रोजेक्ट फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे। तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। भावांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल। भावांनो, यामध्ये फुल एडिटेबल दिलेले आहे तुम्हाला सर्व। भावांनो, यामध्ये ज्या टेक्स्ट PLP फाईल लागणार आहेत, याचा जर या अगोदरचा जर व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही जाऊन पार्ट 1 पाहू शकता। तर भावांनो, चला आपण डेमो व्हिडिओ पाहूया। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपलं काइनमास्टर ॲप ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता 9:16 हा रेशिओ आहे, हा क्रिएट करायचा आहे। त्यानंतर बघू शकता असा इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपल्याला इथे एक बॅकग्राऊंड घ्यायचा आहे। बॅकग्राऊंड घेण्यासाठी इथे व्हिडिओवर क्लिक करायचा आहे आणि जो मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिले तो बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड ॲड करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने बॅकग्राऊंड ॲड झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भावांनो, तुमच्यासाठी अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर। तर अशा पद्धतीने झाले। त्यानंतर इथं सेटिंगच्या ऑप्शनवर जायचं आहे, एक आपल्याला सेटिंग करायचे आहे। तुम्ही इथं बघू शकता टाईम ड्युरेशनचं जे आपण फोटो ॲड करणार आहोत PNG टाईपमध्ये, त्याचं टाईम ड्युरेशन आहे 4.5 सेकंद। तर आपल्याला इथं 6 सेकंद करायचं आहे, त्यामुळे 6 सेकंद आपण करून घेतलेले आहे। त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर इथं लेअरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत एक। तर त्यासाठी बघू शकता आपण जे बनवलेले ते फोटो आपण ॲड करणार आहोत। अशा पद्धतीनं सर्व फोटो ॲड करून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीनं फोटो ॲड झालेला आहे। पहिला फोटो तुम्हाला दाखवतो, त्यानंतर अशा पद्धतीने फोटो ॲड झालेला आहे। भावांनो, याची प्रोजेक्ट फाईल तुम्हाला दिलेली आहे। या प्रोजेक्ट फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो पासवर्ड आम्ही बोलून सांगितलेला आहे। तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर भावांनो, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता झालेलं आहे। भावांनो, याला थोडं मोशन द्यायचं आहे झूमिंगचं। त्यासाठी काय करायचं, थोडं पुढं यायचं आहे। पुढं आल्यानंतर इथं बघू शकता, इथं थोडं पुढे यायचं आहे। इथं डाव्या साईडला बघू शकता एक सर्कल आहे, डिलीटचं डस्टबिन आहे, त्याच्यावरती एक सर्कलचं ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर प्लस येईल चिन्ह, इथं बघू शकता। त्यानंतर एकदम शेवटला यायचं आहे, परत इथं प्लस करायचं आहे आणि जे आपले PNG टाईप घेतलेले इमेज ते थोड्याशी साईज वाढवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण साईज वाढवून घेतलेले। त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता इफेक्ट कसा झाला आहे हे तुम्हाला दिसेल। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इफेक्ट झाले आहे। भावांनो, अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे PNG इमेजेस आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भावांनो, यामध्ये सर्व तुम्हाला जे ओव्हरलॅप इफेक्ट वगैरे लावलेत ते कुठून लावलेत, काय लावले, सर्व आपण काइनमास्टरमध्येच इफेक्ट लावलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नक्की। आणि जर आपल्या चॅनलवर आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर भावांनो, अशा पद्धतीने बघू शकता आपण लावलेलं आहे। तर आपण पहिले इमेजवर परत यायचं आहे, याला इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, इन ॲनिमेशन फेड द्यायचं आहे, नंतर आउट ॲनिमेशन पण आपल्याला फेड द्यायचं आहे। त्यानंतर दुसरी इमेज बघू शकता, त्याला पण आपण फुल स्क्रीन करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्हाला मी दाखवले त्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत।
अशा पद्धतीनं जर तुम्हाला झुमिंग ते द्यायचा असेल इफेक्ट तर तुम्ही तोही देऊ शकता. भावाने हे इथवर लास्टपर्यंत यायचं आहे, त्यानं लास्टचा पार्ट तुम्ही इथं ट्रिम राईट हा कट करून टाकायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने कट करून टाकलेला आहे. भावानं याला परत आपण इन ॲनिमेशन फेड आणि आउट ॲनिमेशन फेड असे देणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने. भावानं जर आपल्या चॅनलला नवीन कोण आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावानं तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. भावानं अशाच प्रकारचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही तेही जाऊन तुम्ही तिथं पाहू शकता. अशा पद्धतीने झालेलं आहे. त्यानंतर बघू शकता आपल्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे यामध्ये. तर ओव्हरले इफेक्ट कुठून द्यायचा त्यासाठी काय करायचं आहे, इथं लेअरच्या ऑप्शनवर जायचं आहे. लेअरच्या ऑप्शनवर गेलं इथं स्टिकरमध्ये जायचं आहे. स्टिकरमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता मी सर्कल ब्रश परत रोटो आणि कॅन्डल्सनी स्पॉट आणि सर्कल ब्रश हे आपण 4 यूज करून इथं जे ओव्हरले इफेक्ट आले ते सर्कलमधले ते ॲड केलेले आहेत. भावाने हे जर काइन मास्टर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला काइन मास्टर आहे मोडवालं, ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर भावानं पहिला पासवर्ड आहे 2727. तर भावानं अशा पद्धतीनं ते इफेक्ट कसे डाउनलोड करायचे तर त्यासाठी काय करायचं इथं बघू शकता याच्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता हे सॉन्ग आहे, त्याच्यावरती एक हार्टचं चिन्ह आहे बघा, हार्टबीटचं. यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं ॲब्स्ट्रॅक्ट 3 नंबरचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता हे सर्कल ब्रश, काइंडली स्पॉट, रोटो आणि मोशन ग्राफिक्स हे सर्व तुम्हाला जे स्टिकर्स आहेत ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता मी डाउनलोड केलेले आहेत त्यामुळे इथं तुम्हाला दिसेल डाउनलोड केलेले. बघू शकता तुम्ही पाहू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर इथं यायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता थोडं पुढे यायचं आहे इथं आणि लेअरच्या ऑप्शनवर जायचं आहे. स्टिकरमध्ये जायचं आहे. जे आपण डाउनलोड केलेत ते यामध्ये ॲड करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघू. हा बघा आता हा पिक्ट आपण डाउनलोड केला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तर भावानं याचं टाईम ड्युरेशन हे फिक्स असतं. तुम्हाला जर जास्त साईज वगैरे करायची असेल तर तुम्ही तेही वाढवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्हाला जर डबल लावायचं असेल तर तुम्ही डुप्लिकेट करायचं आहे. परत थोडं पुढे यायचं इथं बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने. त्यानंतर आपण ज्या फोटो घेतला आहे PNG इमेज घेतला त्या शेवटला यायचं आहे. शेवटला येऊन परत अजून आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहेत. भावानो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता अशा पद्धतीनं सर्व लावून घ्यायचे. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही ते स्टिकर वगैरे लावायचे आहेत. बघू शकता. आता आपण दुसरे लावूया स्टिकर, तुम्हाला दुसरे लावून दाखवतो. बघू शकता अशा पद्धतीने दुसरे स्टिकर आहे तेही तुम्हाला जर याचं टायमिंग जास्त पाहिजे असेल तर ते तुम्ही करू शकता. त्यासाठी काय करायचं, ह्याला डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट करून थोडं पुढं न्यायचे म्हणजे ते तुमची जास्त थोडं टाईम ड्युरेशन, कारण भावाने हे स्टिकर असतात त्याच्यामुळे ह्याची टायमिंग हे कमी असते, हे समजून घ्या तुम्ही. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. बघू शकता अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. भावानो जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर बघू शकता परत स्टिकरमध्ये जायचं आहे. स्टिकरमध्ये जाऊन इथं भरपूर सारे आहेत. कान स्पॉटमध्ये बघू शकता इथं भरपूर सारे तुम्हाला जे स्टिकर आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत. जर भावानो आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावानो तुमच्यासाठी मी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे. भावानो आता यामध्ये आपलं एक राहिलं आहे, त्यामध्ये आपण नवरा नवरी मुलीचा फोटो राहिलेला आहे. बघू शकता इथं. तर इथं आपण फोटो ॲड करायचे. त्यासाठी परत लेअरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर
इथं बघू शकता फोटोमध्ये जायचं आहे, नंतर इथं फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला फोटो ॲड करायचा राहिलेला पाहू शकता अशा पद्धतीने. भावांनो यामध्ये तुम्हाला जे पार्ट 1 बघितला नसेल कोणी, तिथं पार्ट 1 तुम्ही बघू शकता. याला इन ॲनिमेशनमध्ये जायचं, फोटोच्या इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर साईड अप यावर क्लिक करायचं आहे आणि लास्टला आउट ॲनिमेशन फेड द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने तुमचं येऊन भावा स्टिकर जे खाली गेलेत ते वर घ्यायचे आहेत. त्यासाठी ब्रिंग टू फ्रंट यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे ते फोटोच्या वरती पण येऊन जातील सर्व स्टिकर, म्हणजे तुम्हाला समजेल, लुक जरा चेंज होईल. भावांनो आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत अशा प्रकारचे बघू शकता अशा पद्धतीने. भावांनो हे या पद्धतीने तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे, फुल एडिटेबल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथं वरती ॲरो दिसेल, या ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुमची साईज येईल, तुम्हाला कोणत्या क्वालिटीमध्ये पाहिजे ते तुम्ही सेट करायचं आहे. त्यानंतर इथं सेव्ह ॲज यावर क्लिक करायचं आहे. तर भावांनो दुसरा पासवर्ड आहे 74. भावांनो हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करून टाकायचे आहेत, त्यानंतरच तुमची जी प्रोजेक्ट फाईल आहे ती एक्स्ट्रा होईल, अन्यथा होणार नाही. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.